जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी छान अशी बिरड्याची भाजीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पाहू शकता, छान असा बिरडा घेतलेला आहे मी बाऊलमध्ये आणि मोड देखील खूप असे छान आलेले आहेत. आणि नेहमी अशी मोड आलेली बिरड्याची म्हणा किंवा कोणत्याही कडधान्यांना जेव्हा जास्त खूप असे छान असे मोड येतात तेव्हा त्या भाजीची टेस्ट तर चांगली लागतेच आणि भाजी देखील खूप अशी छान होते, हेल्दी अशी पौष्टिक अशी भाजी होते. तर जास्त मोड आल्यामुळे बिरडा असा निवडायला फारसा असा वेळ देखील लागत नाही. अशा त्या बिरड्याच्या सालं वगैरे आहेत ते छान अशा इझिली अशा निघून जातात. तर पाहू शकता तुम्ही. तर बिरडा तर छान असा सोलून झालेला आहे. तर पाहू शकता, बघायला खूप असं छान वाटतं बिरडा, असा पांढरा शुभ्र असा मोड आलेला. तर बिरड्यासोबत आणखीनही भाज्या मी घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत, तोंडली, दुधी आणि फरसबी आणि फ्लावर घेतलेला आहे. तर चला, तर आपण छान अशी रेसिपीला सुरुवात करूया. तर कढई तर छान अशी गॅसवर जाऊन बसलेली आहे. तर त्याच्यामध्ये 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी. तर तेल छान असं गरम झालेलं आहे. तर छान असं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण देखील अगदी साधं सोपं असं आहे. तर त्यासाठी मी आलं, खोबरं, लसूण, कांदा आणि टोमॅटो हे छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे आणि त्याचं छान असं वाटण करून घेतलेलं आहे. तर वाटण तर कढईमध्ये टाकून झालेलं आहे. तर मस्त असं लालसर होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण असं मिक्स करत राहायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. तर याच्यामध्ये आता किंचित असं राई टाकून घेतलेलं आहे आणि किंचित असं जिरं देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते लाल मसाला टाकून घेऊया आपण भाजीमध्ये. तर इथे 2 चम्मच लाल मसाला मी टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये. तुम्हाला जेवढा तिखट आवडत असेल तेवढा तुम्ही टाकू शकता. तर आता 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच हळद टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता आपण भाज्या टाकून घेऊया. फ्लावर, शेवग्याच्या शेंगा, दुधी, तोंडले या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेऊया. आणि फरसबी देखील मी इथे घेतलेला आहे, तो देखील टाकून घेतलेला आहे, झालेला आहे टाकून आपल्या कढईमध्ये. तर भाज्या छान अशा सगळ्या आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण फोडणीमध्ये ज्या मसाले वगैरे वापरलेले आहेत ते सगळे मसाले छान असं आपल्या भाज्यांना लागून जातील. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटमध्ये पाणी देखील वर असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या भाजीला छान असं तेल सुटेल. तर थोडा वेळ झालेला आहे. तर वर जे पाणी आपण ठेवून दिलेलं आहे प्लेटमध्ये तेच आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं त्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण देखील आपल्याला वापरता येईल. आमच्याकडे आज छान असं गरमागरम भात बनलेला आहे आणि त्यासोबतच ही भाजी बनलेली आहे, त्यामुळे रस्सा थोडा जास्तच घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळाने बिरडा देखील आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. बिरड्याला छान असे मोड आलेले आहे, त्यामुळे खूप असे छान अशी चव लागणार आहे भाजीला आपल्या. आणि मग खूप साऱ्या भाज्या देखील आपण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, त्यामुळे खूप अशी टेस्टी अशी भाजी होणार आहे आपली. तर पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे
आणि वर प्लेटमध्ये पाणी देखील ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता, थोड्या वेळाने पाहूया. भाजी तर आपली खूप अशी छान झालेली आहे. उकळी देखील खूप अशी छान आलेली आहे आणि कलर देखील खूप असा छान आलेला आहे भाजीला आपल्या. तर पाहू शकता, भाज्या देखील सगळ्या अशा छान अशा शिजवून गेलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्याने भाजी आपली छान अशी घट्ट होऊन जाईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. आणि इकडे भात देखील आपलं रेडी झालेला आहे खाण्यासाठी. गरमागरम असं भात आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता. भातासोबत तर गरमागरम अशा भातासोबत तर ही बिरड्याची अशी भाजी खूप अशी छान अशी लागते खायला. तर भात तर भात तर घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि मस्त अशी तांदळाची भाकर देखील बनलेली आहे आज आमच्याकडे आणि मस्त अशी बिरड्याची भाजी आणि सोबत आहे पापड, शेव आणि मिरची. तर खूप छान असं मस्त असं आमचं प्लेट आज सजलेलं आहे. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.